आज आपण एका राजकीय रणनीतीचं, एका निवडणूक आराखड्याचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. नागपूर पूर्व मतदारसंघाचा हा ब्ल्यूप्रिंट आपल्याला हे समजून घ्यायला मदत करेल की आजच्या काळात निवडणुका कशा जिंकल्या जातात किंवा कशा हारल्या जातात. तर आपले हे विश्लेषण सुरू होते नागपूर पूर्वमधून. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे एक महत्त्वाचं केंद्र आहे आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा आधारही हेच आहे. हा आकडा बघा, 1,15,288 मतं 2024च्या निवडणुकीत विजयाचं हे अंतर आहे. हा आकडाच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा करतो. एवढा प्रचंड पराभव कसा होऊ शकतो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे चित्र बदलणं खरंच शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी आपण नागपूर पूर्वमधलं आव्हान समजून घेऊ, मग या मोठ्या पराभवाचं विश्लेषण करू. त्यानंतर रणनीतिकाराचे 4 चेहरे, एक नवीन प्रतिकथानक कसं उभं करायचं, त्यासाठी 90 दिवसांची उलटगणती आणि शेवटी डेटा, सन्मान आणि शासन यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे पाहू. चला मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. नागपूर पूर्वमधलं आव्हान. 2024च्या निकालाला आपण फक्त एक हारजीत म्हणून नाही, तर एका राजकीय भूकंपासारखं पाहणार आहोत, ज्याचं अत्यंत बारकाईनं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. आता हे आकडे बघा, हे फक्त आकडे नाहीत, ही एका पराभवाची संपूर्ण कहाणी आहे. भाजपाला 65% जास्त मतं मिळाली हे तर दिसतंय, पण खरी गोष्ट दुसऱ्या बाजूला आहे. विरोधी मतं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारात इतकी विभागली गेली की सत्ताधारी पक्षाचा रस्ता आपोआप सोपा झाला. हे फक्त मतांचं विभाजन नाही, तर धोरणात्मक नियोजनांचा पूर्णपणे अभाव आहे. म्हणजेच यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, खरा शत्रू समोरच्या पक्षात नव्हता, तो आतच होता. विरोधक केवळ जिंकणाऱ्या पक्षाकडून हरले नाहीत, तर ते स्वतःच्याच मतविभागणीमुळे, स्वतःच्याच दुफडीमुळे पराभूत झाले. आता थोडं इतिहासात डोकावून पाहूया. मागच्या 3 दशकांमधला मतदानाचा डेटा काय सांगतो ते बघू. यातून आपल्याला हे समजेल की 2024चा निकाल हा एक कायमस्वरूपी ट्रेंड होता की फक्त एक अपवाद. या टेबलकडे नीट बघा. यात या मतदारसंघाचा पूर्ण राजकीय प्रवास दिसतोय, पण आपलं लक्ष वेधून घेतो तो 2019चा आकडा. तेव्हा विजयाचं अंतर फक्त 24,000चं होतं. याचा सरळ अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच की जर विरोधक एकजूट राहिले असते तर ही जागा जिंकणं सहज शक्य होतं. त्यामुळे या सगळ्या ऐतिहासिक आकडेवारीतून एकच गोष्ट सिद्ध होते, 2024चा मोठा पराभव हा काही सत्ताधारी पक्षाच्या प्रचंड ताकदीमुळे झालेला नाही, तो होता विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतविभाजनाचा थेट परिणाम, एक परफेक्ट स्टॉर्म. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की काय चुकलं. आता प्रश्न येतो की पुढे काय? आता आपण त्या व्यावसायिक साधनांबद्दल बोलू, जे राजकीय रणनीतिकार समस्यांचं निदान करण्यासाठी आणि पुनरागमनाची योजना बनवण्यासाठी वापरतात. कोणतीही रणनीती आखण्याआधी स्वतःला आरशात पाहणं गरजेचं असतं. इथे तेच केलंय. विरोधकांची ताकद काय आहे? तर पारंपरिक मतदार आणि काही विश्वासार्ह स्थानिक चेहरे. पण कमजोरी? आतून पोखरून काढणारी गटबाजी. संधी कुठे आहे? लोकांच्या रोजच्या समस्यांमध्ये, जसं की पाणी आणि रस्ते. पण धोकाही तितकाच मोठा आहे, सत्ताधाऱ्यांची मजबूत पकड आणि आघाडीतच असलेला अविश्वास. आणि इथेच एक महत्त्वाचा मुद्दा येतो. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसतं. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. राजकीय नेत्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून त्यावर जबाबदारीने बोलावं. या ब्लूप्रिंटचा गाभा आहे चतुर्मुख सिद्धांत. चतुर्मुख म्हणजे 4 तोंडांचा. म्हणजेच ही निवडणूक एकाच वेळी 4 आघाड्यांवर लढायची आहे. हे 4 चेहरे कोणते? पहिला, मतांचं गणित सांभाळणारा निवडणूक चेहरा. दुसरा, कार्यकर्त्यांचं जाळं विणणारा संघटनात्मक चेहरा. तिसरा, लोकांच्या मनात घर करणारी गोष्ट सांगणारा कथानकाचा चेहरा. आणि चौथा, या सगळ्याला बळ देणारा संसाधनांचा चेहरा. या 4 चेहऱ्यांपैकी कदाचित सर्वात महत्त्वाचा चेहरा आहे कथानकाचा चेहरा, कारण याच माध्यमातून मतदारांशी पुन्हा नातं जोडता येतं. त्यासाठी संवादाच्या धोरणात नेमका काय बदल करायला हवा ते आता पाहूया. फरक बघा किती मोठा आहे. आधी फक्त राष्ट्रीय मुद्द्यांवर टीका केली जात होती, पण ही नवीन रणनीती काय सांगते? लोकांच्या दारातल्या प्रश्नांवर बोला. त्यांच्या नळात पाणी येतं का? त्यांच्या घरासमोरचा रस्ता कसा आहे? त्यांच्या मुलांना नोकरी आहे का? यावर बोला. आणि हे काही हवेत बोलणं नाहीये. हा बघा डेटा. मतदारांच्या तक्रारींचा हा हिटमॅप आहे. यात स्पष्ट दिसतंय की पाणी आणि रस्ते हे लोकांचे सर्वात मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे नवीन कथानक थेट लोकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतंय. बरं, कागदावर रणनीती तर खूप छान दिसते, पण ती जमिनीवर कशी उतरवायची? त्यासाठी एक कालबद्ध कृती योजना लागते. पाहूया ती कशी आहे.
ही आहे मिशन विनबॅकची टाईमलाईन. हे फक्त कॅलेंडर नाही, हा एक मिशन प्लॅन आहे. 90 दिवस आधी उमेदवार निश्चित करणं, आघाडीत एकजूट, हा झाला संघटनात्मक चेहरा. 60 दिवस आधी हर घर पाणीसारखे विषय लोकांपर्यंत नेणं, हा झाला कथानकाचा चेहरा. आणि शेवटच्या 30 दिवसात बूथ मॅनेजमेंट, हा झाला निवडणुकी चेहरा. प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध आहे. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, डेटा, सन्मान आणि शासन. प्रचार यंत्रणेला सुशासनाच्या अंतिम ध्येयाशी कसं जोडायचं ते पाहूया. आजच्या जगात डेटा खूप महत्त्वाचा आहे, पण लोकांचा डेटा वापरताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. भारताचा नवा डेटा संरक्षण कायदाही याच गोष्टीवर भर देतो. या सगळ्या विश्लेषणाचा सार काय आहे? तो हाच की लोकांच्या खऱ्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने तयार केलेली निवडणूक मोहीम हीच एका चांगल्या सरकारचा पाया रचू शकते. आणि म्हणून हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो की जेव्हा राजकारण इतक्या अचूकपणे इंजिनियर केलं जातं तेव्हा शासन लोकांपर्यंत कसं पोहोचतं यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. चांगल्या प्रशासनासाठी लोककेंद्रित नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यासाठीच इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कन्स्टिट्युएन्सी, गेट इन टच विथ blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 08042041602. Purpose beyond politics.